मुळात सगळ्यांनाच रस्त्यावर आणलंय, देशालाच रस्त्यावर आणलंय. आणि काय सांगितलं जात आहे, मुलं बाळ तर आपल्या बरोबर असणार. सांगितलं काय जात आहे, पाणी खूप पिया, म्हणजे तुम्हाला भूकच नाही लागणार. पाणी भरपूर पिया. काय म्हणतात ते, पाण्याने पोट भरा. बरं, पाण्याने पोट भरा तर भरा, पाणी तरी मुबलक आहे का? म्हणजे जीव गेला तरी चालेल, पण आमचं सगळं राखलं पाहिजे सत्ता. आज आम्हाला हे बघा, शेणीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली. फ्लॅटमध्ये फ्लॅट घ्यायचा आणि शेणीवर स्वयंपाक करायचा. गॅस कितीवर गेला? ज्या वेळेला 300 रुपये गॅस होता त्यावेळेला ती स्मृती इराणी, तिची आता स्मृती भंश झालाय, कारण तिला ढकलून दिलं, तिचं काम झालं. आता ते कुठलं काम वगैरे आम्हाला नाही माहिती, पण लोक म्हणतायत तिचं काम झालं. त्यामुळे स्मृती इराणी ही स्मृती भंश झाला. आणि आज सिलेंडर 900च्या वर गेला, 1200ला गेला, आणि ब्लॅकनी घेतला तर 2000. आज गावाकडे अशी परिस्थिती आहे, शहरात ज्याचं सिलेंडर आहे आणि हौशीने जर त्यांनी गाव बांधलंय, गावात घर, तर त्याला सिलेंडर नाही, कारण सगळंच ऑनलाईन. मग गावात ज्यांचं नेटिव्ह प्लेस आहे, ज्यांनी तिथे गावात घर बांधलं, त्यांनी काय करायचं? ही सगळी अशी अवस्था दैना करून टाकली आहे देशाची. बस. आपण जर बघितलं सातत्याने दरवाढ होत आहेत, एकीकडे अनेक भागांमध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल ते भेटत नाही, त्यासाठी मारामारी देखील. आता अजय चौधरी आणि अरविंद सावंतनी सांगितलं ना, कृत्रिम भाववाढ, कृत्रिम टंचाई. आता कृत्रिम टंचाई आहे, तर जो कृत्रिम टंचाई करतो त्याला आत घ्या ना. हे पण आम्हीच करायचं, कृत्रिम टंचाई कुठेची दाखवायची. त्यामुळे ना हे सगळं अशी ही बनवाबनवी एवढंच चालू आहे. ताई, एक वेगळा प्रश्न आहे की दोन्ही शिवसेना एकत्र येणारी अशी चर्चा होत आहेत, आणि अंबादास दानवे यांनी देखील शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. ज्यांना वाटतंय ना त्यांनी मातोश्रीवर यावं. ते अभय द्यायचं की नाही द्यायचं ते साहेब ठरवतील. लाडक्या बहिणींचं 80 लाख अपत्र, 80 लाख अपत्र आहेत, 48 लाख KYC पासून वंचित आहेत, 14,000 कोणीतरी लुटले आहेत, 14,000 कोणीतरी पुरुषांनी लुटले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये महिला आल्या, पुरुष आला, मग ज्यांना लुटून घेतले ते कोण आहेत? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.